चिंचणी वांगी पोलीस ठाण्याची उल्लेखनीय कामगिरी। कुंभारगाव येथील दिवसा घरफोडीचा क्लिष्ट गुन्हा 12 तासात उघड। चिंचणी वांगी पोलीस ठाणे हद्दीतील कुंभारगाव तालुका कडेगाव जिल्हा सांगली येथे राहणारे फिर्यादी श्री धनाजी यशवंत जमदाडे वय वर्ष 48 व्यवसाय शेती यांनी त्यांच्या हात्या घरात दिनांक 17/7/2026 रोजी सकाळी 10:30 ते सायंकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून कपाटातील रोख रक्कम चोरी केल्याची तक्रार चिंचणी वांगी पोलीस ठाण्यात दिली होती। त्यानुसार चिंचणी वांगी पोलीस ठाणेस गुन्हा रजिस्टर नंबर 96/2026 भारतीय न्याय संहिता कलम 331(3) 305 अन्वये दिवसा घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदरचा गुन्हा हा दिवसा डाव्या घडलेला कोणताही प्रत्यक्ष साक्षीदार नसलेला व तपासाच्या दृष्टीने अत्यंत क्लिष्ट स्वरूपाचा असल्यामुळे गुन्हा उघडकीस आणणे हे मोठे आव्हान होते। या गंभीर गुन्ह्याची दखल घेत माननीय पोलीस अधीक्षक सांगली श्री तुषार दोषी यांनी गुन्हा तातडीने उघडकीस आणण्याबाबत आदेश दिले होते। त्यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनानुसार चिंचणी वांगी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने अत्यंत नियोजनबद्ध तांत्रिक व शास्त्रीय पद्धतीने तपास सुरू केला। तपासादरम्यान परिसरातील विविध ठिकाणची सीसीटीव्ही फुटेज बारकाईने विश्लेषण, आरोपीच्या हालचालीचा तांत्रिक मागोवा घेत असताना तपास पथकातील पोलीस नाईक विक्रम कुंभार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे राहुल प्रकाश माने वय वर्ष 34 राहणार दत्त तिकडी कामेरी रोड इस्लामपूर मूळ राहणार वाकोडे बुद्रुक तालुका शिराळा जिल्हा सांगली यास ईश्वरपूर तिथून सापळा रचून चितपीने ताब्यात घेतले। सखोल चौकशी दरम्यान आरोपीने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली असून त्याच्याकडून चोरीस गेलेल्या रकमेपैकी 33,000 रोख व गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल किंमत अंदाजे 30,000 असा एकूण 63,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। तपासात असेही निष्पन्न झाले की अटक आरोपी हा घरफोडी व चोरीच्या गुन्ह्यातील अभिलेखावरील सराईत आरोपी असून त्याच्या विरुद्ध यापूर्वी अशा स्वरूपाचे अनेक खालीलप्रमाणे गुन्हे नोंद आहेत। चिंचणी वांगी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 161/2024 BNS 331(3) 305(अ) प्रमाणे सदरची उल्लेखनीय कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक सांगली श्री तुषार दोषी, माननीय पोलीस अधीक्षक सांगली श्रीमती कल्पना बारवकर, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी विटा विभाग श्री सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली चिंचणी वांगी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री राहुल घुगे, पोलीस उपनिरीक्षक श्री योगेश शेलार, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक श्री रमेश साळुंके, सहाय्यक पोलीस फौजदार श्री सतीश माने, पोलीस हवालदार विनायक सावळगे, पोलीस हवालदार हरी पवार, पोलीस नाईक विक्रम कुंभार, पोशी प्रवीण मलमे यांनी पार पाडले आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास श्रेणी पोलीस उपनिरीक्षक श्री रमेश साळुंके हे करीत आहेत।